मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मागील 2 भागात आपण महा TET पेपर 2 सामाजिकशास्त्र यातील मराठी विषयाचे 20 प्रश्न बघितले होते। आज पण उरलेले प्रश्न बघूयात। प्रश्न आहे, खालील उतारा वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक 22 ते 24 यामध्ये उतारा दिलेला आहे। चला तर सुरुवात करू उतारायला। दत्ताला अनेक गुरु होते, याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात। जिज्ञासूर पर्वतातून प्रवचन आणि निसर्गातून संगीत ऐकायला मिळते, असं पंडित नेहरूंनी सांगितलेलं आहे। परदेशी असताना असं अनेक म्हणी हाती आलेत। या विश्वाच्या वाटेवरून तुम्ही एकदाच वाटचाल करणार आहात। करता येईल तितक्या लोकांना तुम्ही आनंदी करा, अशा आशयाची एक इंग्रजी कविता आहे। इटालियन माणूस जिथं शब्दशः पालन करीत आहेत, स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी करण्याचा तो प्रयत्न करतो। सुखद जीवन, ला डोल्ते विता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झालेला आहे। गोव्यात या वृत्तीला शेगात म्हणतात। पोर्तुगीजाच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा। प्रश्न क्रमांक 22, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? 1. शिकण्याची आवड, 2. आनंदी वृत्ती, 3. प्रवचनाची आवड, 4. संगीताची आवड। तर याचं उत्तर आहे, माणसाला शिकायचं असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात। तर याचं अचूक उत्तर असणार आहे शिकण्याची आवड। त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, गोवेकरांना पोर्तुगीजकडून कोणता वारसा प्राप्त झाला? पर्याय आहेत कविता, संगीत, सुशेगात, चौथं आहे प्रवचन। तर गोवेकरांना पोर्तुगीजकडून कोणता वारसा मिळाला? तर संगीताचा। त्याचं उत्तर आहे संगीत। प्रश्न क्रमांक 23, इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता? इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता? उत्तर पर्याय आहेत तर पर्वतातून प्रवचन ऐकणे, निसर्गातून संगीत ऐकणे, तिसरं आहे कवितांचे वाचन करणे, चौथं आहे ला डोल्ते विता। तर याचं उत्तर आहे ला डोल्ते विता। प्रश्न क्रमांक 25, वाऱ्यावर सोडणे या शब्दाचा वाक्यप्रचार कोणता? पहिला आहे त्याग करणे, दुसरा आहे फडशा पाडणे, तिसरा आहे वाऱ्यावर सोडणे आणि चौथा आहे ओवाळून टाकणे। तर याचं अचूक उत्तर आहे वाऱ्यावर सोडणे। त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? प्रश्न क्रमांक 26, याचे पर्याय आहेत तर पृथक्करण, पृथक्करण, पृथक्करण आणि पृथक्करण। तर याचं अचूक उत्तर आहे पृथक्करण। पर्याय क्रमांक 1 पृथक्करण। प्रश्न क्रमांक 27, सहला ते सहला नाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? पर्याय आहेत द्वितीय तृतीया, तृतीय चतुर्थी, द्वितीय चतुर्थी, प्रथमा संबोधन। तर सहला ते सहला नाते हे कोणत्या याचे तिथं? तृतीय चतुर्थीमध्ये। तर अचूक उत्तर आहे तृतीय चतुर्थी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, वचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा। तर आपल्याला इथे काय बघायचं आहे? अचूक नसलेली शब्दजोडी ओळखायची आहे। तर पर्याय बघूयात। भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा। तर हे तर बघा, भाषा एक वचन आहे, त्याचं बहुवचन काय होणार आहे? भाषाच होणार आहे। दुसरं आहे सभा सभा, सभा एकवचनमध्ये पण सभा येते आणि बहुवचनमध्ये देखील सभा असं आपण लिहित असतो। तर तिसऱ्या पर्यायामध्ये एकवचनामध्ये भाषण येतात आणि अनेक वचनामध्ये आपण बोलत असताना आपण भाषणे असं बोलतो। तर आणि चौथा पर्याय आहे आज्ञा। एकवचनमध्ये देखील आज्ञा येते आणि बहुवचनमध्ये देखील आज्ञा येतात। तर याचं अचूक नसलेली जोडी कोणती आहे? भाषण
भाषणे. पर्याय क्रमांक 3. बघूयात 29वा. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचन व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? पर्याय आहे कर्मणी, कर्तरी, भावे आणि कर्मकर्तरी. तर याचं उत्तर आहे भावे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारची आहे? पर्याय आहेत पोवाडा, अभंग, संतवाणी, लावणी. तर सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली ही एक लावणी आहे. कोणता प्रकार आहे? लावणीचा. तर याचं अचूक उत्तर असणार आहे लावणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.